वरिष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत. आपण बातचीत करणार आहोत. 5 तारखेला दोन्ही भाऊ एकत्र येणार याविषयी चर्चा होते. आता पाहणी देखील नेत्यांकडून होते. आता संजय राऊतांनी आणि मनसेकडून देखील एक निमंत्रण पत्रिका ट्विट केली आणि त्याच्यामध्ये म्हटलंय की मराठी जणांनी एकत्र या, आम्ही फक्त निमित्त आहोत, तुम्ही लढा लढलात, आम्ही पुढाकार घेतला होता, आता सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, गुलाल उधळत एकत्रित या वरळी डोमला सकाळी 10 वाजता 5 तारखेला. काय तुमचं म्हणणं? आता ज्या अर्थी संजय राऊतांनी हे ट्विट केलं असं तुम्ही म्हणताय, मी काही ते बघितलेलं नाही, तर ते ट्विट केलं आहे ते निश्चितपणे दोन्ही पक्षाच्या आमच्या प्रमुखांजवळ नेत्यांजवळ बोलूनच त्यांनी ते ट्विट केलेलं असावं. मला नक्की माहीत नाही की त्यांनी काय ट्विट केलं आहे, ते त्यांनी केलं आहे का दुसरं कोणी केलं आहे आणि त्यांनी रिट्विट केलं आहे. म्हणजे महाराष्ट्राची भावना काय आहे, मराठी मनाची भावना काय आहे, मराठी जनतेची भावना काय आहे, त्या अर्थाने जर त्यांनी केलं असेल तर मला माहीत नाही. आणि म्हणून त्यांनी जे केलं ते शेवटी मला असं वाटतं की दोन्ही नेत्यांच्या संमतीनंच त्यांनी ते केलेलं असावं. पण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे, म्हणजे जवळपास एप्रिल महिन्यामध्ये चर्चा सुरू झाली मुलाखतीपासून, त्याच्यानंतर नेत्यांच्या गुप्त भेटी, नंतर प्रत्यक्षात भेटी, चर्चा, आणि आता 5 तारखेला दोन्ही भाऊ एकत्रित एका मंचावर येणार. अनेक वर्षानंतरचा योग हा जुळून येणार आहे. तुम्ही एक वरिष्ठ नेते म्हणून तुम्ही कसं पाहताय? कारण की पहिल्या फळीतील नेते म्हणून शिवसेनेमध्ये तुम्हाला स्थान आहे. भाऊ एकत्र येणार असतील तर हा खूप मोठा दुग्ध शर्करा योग असेल, खूप महाराष्ट्राच्या मनाचा झालेला सन्मान असेल. आणि महाराष्ट्राची इच्छा जी आहे ती इच्छा, आणि उद्धव साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की जे तुमच्या मनामध्ये आहे तेच मी करेन, तेच जर असेल तर शेवटी आनंदच आहे. याच क्षणाची आपण सगळे वाट बघत होतो. पण या सगळ्या जरतरवर बोलण्यात काय फार मजा नाही, कारण हा विषय खूप गंभीर आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तितकाच नाजूक देखील आहे. हे सोपं नाही आहे की एखाद्या कार्यक्रमाला आले, एकत्र बसले, 2 भाषणं केली आणि निघून गेले. हा विषय वेगळा असतो. आणि 2 नेते 2 पक्ष एकत्र येणं आणि तेही जनतेच्या मनाप्रमाणे येणं, याच्याकरता खूप गांभीर्याने चर्चा होईल असं मला वाटतं. काय चर्चा झाली पाहिजे? तुमचं मत काय आहे? कारण की मतदार किती होईल, पण काय एकंदरीत आपण बघतोय की भास्कर जाधव आपल्यासोबत होते की संजय राऊत यांनी जे निमंत्रण पत्रिका ट्विट केलेली आहे त्याबद्दल मला अधिकृत माहिती नाही, परंतु जी चर्चा आहे दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयीची, आता एका मंचावर आले म्हणजे प्रश्न सुटत नाही, पुढे देखील काही चर्चा होणं अपेक्षित आहे, अशा भावना ज्या आहेत ते भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामॅन सिद्धेश नाईक आणि वृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.